हॅलो नमस्ते मैत्रिणींनो, मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ट्रेंडिंग बाहीची डिझाइन दाखवणार आहे। तर ही बाही बनवण्यासाठी बघा इथे मी दोन कपड्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि त्याची साईज आहे एका बाजूला 18 इंच एका बाजूला 15 इंच म्हणजे 15x18 या मापाचे इथं दोन चौकोन तुकडे कट करून घेतलेले आहेत, कारण ह्या बाहीचं डिझाइन बनवण्यासाठी दोन भाग करणं गरजेचं आहे। तर काय करायचं आपल्याला, कोपऱ्यामध्ये आपल्याला 4.5 इंच आणि दुसऱ्या कोपऱ्यामध्ये 4.5 इंच अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे प्लेटिंग करण्यासाठी। तर हे दोन्ही कपड्यावरती करायचं आहे। बघा, एका कोपऱ्यामध्ये 4.5 इंच दुसऱ्या कोपऱ्यामध्ये 4.5 इंच म्हणजे कोपरा एकच, फक्त दोन्ही बाजूकडे 4.5 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे। आता याच्यावरती आपल्याला प्लेटिंग करायचं आहे। तुम्ही मार्किंग करून ठेवा, बघा कोणत्या बाजूला तुमचं 15 इंच उंची आहे आणि कुठल्या बाजूला 18 इंच आहे म्हणजे आपल्याला समजतं। तर आता काय करायचं आहे, आपल्याला याचं प्लेटिंग करायचं आहे। प्लेटिंग करण्यासाठी आपल्याला बघा असं तिरक्या प्लेट्स ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत आणि पिना लावायच्या आहेत। पहिली प्लेट घेताना अंदाजाने फोल्ड करा, त्याच्यानंतर पुढे आपल्याला 2-2 इंचाच्या प्लेटला मार्किंग करायचे पहिल्या प्लेटपासून वरती, आणि ह्या दोन्ही प्लेट्स मधला डिस्टन्स जो आहे तो ठेवायचा आहे 1 इंच। ठीक आहे, अशा 7 प्लेट्स करायच्या आहेत टोटल। आणि ही जी डिझाइन आहे ना ती तुम्ही कुठल्याही उंचीच्या बाहीसाठी करू शकता, फक्त त्याप्रमाणे तुम्हाला कपडा सुद्धा जास्त कटिंग करावा लागेल उंचीला रुंदीला। ठीक आहे, तर ही जी आत्ता बाही दाखवते ते मी तुम्हाला 8 इंच उंचीसाठी दाखवत आहे। ओके, 8 इंच उंची याच्यामध्ये तयार होणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, प्लेटिंग करून घ्यायचं आहे। प्लेटिंग केल्यामुळे याचा जो कपडा आहे तो कमी होतो आणि जास्त मोठी मग आपण बाही त्यात काढू शकणार नाही, तर त्याप्रमाणे कपडा आपल्याला घ्यावा लागतो। तर मी प्रत्येक प्लेटमध्ये 1-1 इंचाचं मेजर टेपने मार्किंग करून अंदाज घेत अशा सगळ्या प्लेट्स ज्या आहेत त्या करून घेते। आणि किती फिनिशिंगमध्ये करते बघा, एकदम प्रॉपर यायला पाहिजेत, कुठेही त्याला घोळ वगैरे आलेला नाही पाहिजे। ठीक आहे, तुम्हाला माझा बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास किंवा ड्रेस क्लास किंवा नऊवारी साडी क्लास जॉईन करायचा असेल तर स्क्रीनवरती मी माझा नंबर दिलेला आहे, या नंबरवरती मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा। क्लासबद्दल तुम्हाला डिटेल्स दिल्या जातील आणि ब्लाऊजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तरी देखील याच नंबरवरती तुम्ही मला मेसेज करा, तुम्हाला पेपर पॅटर्न ऑर्डर करण्याबद्दल सुद्धा डिटेल्स मिळून जातील। तर पूर्ण स्क्रीनवरती हा नंबर आहे, नक्की कॉन्टॅक्ट करा। आता बघा मी तुम्हाला दोन्ही बाजूकडच्या प्लेटिंग दाखवणार आहे, याच्या पण दाखवते आणि दुसऱ्या पण दाखवते। आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे, फक्त आपल्या ब्लाऊज पीसच्या कपड्यामधून एवढा कपडा शिल्लक राहत नसतो, त्यामुळे त्यामध्ये तुम्ही ही बाहीची डिझाइन बनवू शकणार नाही। तुम्हाला मार्केटमधून एकतर एक्स्ट्रा पीस घेतला पाहिजे किंवा बाहीसाठी एक्स्ट्रा कपडा घेतला पाहिजे। ठीक आहे, तर मग तुम्ही या प्रकारची या डिझाइनची बाही जी आहे ते बनवू शकाल। तर पूर्ण आपल्याला 7 प्लेटा घ्यायच्या आहेत। बघा इथे मी 7 प्लेट्स घेतलेल्या आहेत, 6 ते 7। तर आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या बाजूकडे पण सेम अशाच घ्यायच्या आहेत। बघा हा दुसरा कोपरा आहे, पहिली प्लेट अंदाजाने घेतली आणि त्याच्या पुढे आता वरून 2-2 इंचावरती मार्किंग करायचं, 1 इंचाचा गॅप ठेवायचा प्रत्येक प्लेट्समध्ये आणि सगळीकडे पिना लावा। नंतर याला आपल्याला प्रेस करून ना फिनिशिंगमध्ये त्याला सेट करायचं आहे, पण तात्पुरतं पिना लावून आपल्याला मेजरमेंट घेऊन या तयार करून घ्यायच्या आहेत। तर इथे मी घेत आहे या प्रकारे। बघा पुढे सगळीकडे असं आपल्याला प्लेट्स ज्या आहेत त्या घेत जायचं आहे। अतिशय सोपी डिझाइन आहे आणि आता ट्रेंडिंग पण आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। तुमची डिझाइन कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा, खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे। चॅनलवरती आणखी भरपूर व्हिडिओ आहेत, ब्लाऊज डिझाइन आहेत गळ्यांचे, त्यानंतर बाही डिझाइन आहेत, संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग शिलाई आहे। तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघितलं असेल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघितला असेल तर नक्की चॅनल पण चेक करा। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये परफेक्ट फिनिशिंगमध्ये मी ब्लाऊज कटिंग स्टिचिंग सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत। तर मला नक्की सांगा आजची डिझाइन तुम्हाला कशी वाटली, आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर बघा तुम्हाला इथं दिसत आहे मी कशा प्रकारे प्लेट्स घेते, ते याच प्रकारे तुम्ही पण घ्या। यानंतरचं तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायला आवडेल ते देखील कमेंटमध्ये मला सांगत चला। तर या प्रकारे पूर्ण प्लेट्स ज्या आहेत त्या आपण इथं घेतलेल्या आहेत। आता ह्याला काय करायचं आहे, आपल्याला साईडने दोन्ही शिलाई द्यायची आहे, म्हणजे ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या फिक्स होतात। नंतर याच्या पिन ज्या आहेत त्या काढून टाकायच्या आणि याला इस्त्री करून घ्यायची आहे, म्हणजे ह्या व्यवस्थित सेट होतात। ठीक आहे, आणि कपडा याला कॉटन सिल्कमधलाच घ्या, शक्यतो सिल्कवरती नाही होणार आहे एवढं फिनिशिंगमध्ये काम, कॉटन सिल्कमध्ये एकदम छान होतं, घड्या व्यवस्थित पडतात।
तर अशा प्रकारे हे जॉईंट होणार आहे। समोरासमोर मी ठेवलेलं तुम्हाला दाखवलं ना त्या प्रकारे। आता बघा इथं आपल्याला शिलाई द्यायची आहे। शिलाई देताना पिना आडव्या येत असतील तर त्या काढा आणि खालीपर्यंत शिलाई द्या, म्हणजे ह्याच्या प्लीट्स आहेत ते इथं आता फिक्स होऊन जातील, निघणार नाहीत। या प्रकारे सरळ रेषेमध्ये शिलाई द्यायची आहे जसं मी दिली। दुसऱ्या बाजूकडे पण सेम अशीच द्यायची आहे आणि दुसऱ्या पार्टला सुद्धा सेम याच प्रकारे शिलाई देऊन घ्यायची आहे। बघा हा दुसरा भाग आहे याचा आणि हे या प्रकारे जॉईंट होणार आहे। बघा जे वरती आपण 4.5चं कॉर्नर सोडलेलं होतं की नाही, ते दोन्ही एकत्र असं ठेवून आपल्याला मध्यातून त्याला कटिंग करायचं आहे अगोदर एक्स्ट्रा आणि मग ते जॉईंट करायचं आहे। पण अगोदर हे कंप्लीट करून घ्यायचं आहे, प्रेस करून सेट करून व्यवस्थित, त्यानंतर कटिंग करायचं आणि मग जॉईंट करायचं आहे। मी तुम्हाला दाखवते पुढे पुढे। अगोदर दोन्ही बाजूकडे शिलाई देऊन याला फिक्स करून घ्या। आता बघा याच्या ज्या पिन्स आहेत त्या मी सगळ्या काढून घेते आणि इस्त्रीने याला सेट करून घेते। इस्त्री केल्यानंतर ह्याचं प्रॉपर फिनिशिंग येतं। आता हे व्यवस्थित दिसत नाही पण इस्त्री केल्यानंतर एकदम छान सेट होतं। बघा आता कसं झालेलं आहे, एकदम परफेक्ट। आता काय करायचं आपल्याला, या बाजूकडे आपल्याला एक रेष सरळ मारून घ्यायची आहे, कारण हा पोर्शन आपला कट होणार आहे। मी दोन्ही कॉर्नरला मारते म्हणजे हा चौकोन तुमच्या लक्षात येतोय लगेच बघितलं की। जो कपडा बाहेर आहे पूर्ण चौकोनच्या तो सगळा कटिंग होऊन जातो। तर असं लाईन सरळ रेषेमध्ये मार्क करून घ्या। बघा थोडंसं कन्फ्युजन होतं कुठला कुठे जोडायचं आहे, पण समोरासमोर असे दोन्ही पार्ट ठेवले ना तर डिझाईन बघितली की लक्षात येतं की हा इथे जॉईंट होणार आहे। तर तुम्ही अशा प्रकारे हे ट्राय करू शकता। ठीक आहे, इथं पण मी लाईन मार्क करून घेतली। आता याला कट करायचं आहे। कट करायच्या अगोदर जर तुमच्या प्लीट्स ज्या आहेत त्या ओपन होणार असतील, म्हणजे पहिली शिलाई त्या कटिंगमध्ये निघून जाणार असेल, तर आणखी एक शिलाई द्या त्याला आतून आणि मग कटिंग करा, म्हणजे दिलेल्या ज्या प्लीट्स आहेत ना ते ओपन होणार नाहीत। याला तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे। बघा मी दोन्ही बाजूकडे एक एक शिलाई देऊन घेतली, कारण शिलाई माझी कटिंगमध्ये जाणार होती म्हणून। आता मी कट केलं तरी चालेल, प्लीट्स आहेत ते ओपन होणार नाही आहेत। आता याला काय करायचं आहे, कट करून घ्यायचं आहे। बघा हा एक्स्ट्रा आहे तर कट केलं, या बाजूकडे पण एक्स्ट्रा आहे हे कट केलं। आता हे दोन्ही एकत्र असे ठेवायचे आहेत आपल्याला। डायरेक्शन डिझाईनचं वरच्या बाजूकडे असेल, खाली व्ही असेल, व्हीचं टोक असेल आणि वरती पूर्ण ओपन असेल अशा प्रकारे। आता हे बघा हे दोन्ही एकत्र जॉईंट केले। आता ह्याला सुद्धा काय करायचं आहे, व्यवस्थित असं सेट करून इस्त्री करून घ्यायची मध्ये, त्यामुळे त्याचं फिनिशिंग चांगलं येईल। आतलं जे मार्जिन आहे ना ते दोन्ही बाजूकडे सेट करायचं आणि एक त्याला इस्त्री करून घ्यायची। बघा इथे मी याला इस्त्री करून घेतलेली आहे आणि प्रॉपर सेट झाली आता डिझाईन। आता आपला हा कपडा पूर्ण तयारच झाला। याची उंची तयार झालेली आहे 10 इंचाची, पण मला 8 इंचाची बाही तयार करायची आहे। मी 9 इंचाची कट करून घेतलेली आहे उंचीला। आता तुम्ही ही डिझाईन कुठल्याही साईजसाठी करू शकता। सेम तुम्हाला या प्रकारे डिझाईन बनवायचं आहे। नेहमीप्रमाणे बाहीचं कटिंग, जे नॉर्मल आपल्या बाहीचं कटिंग असतं तसं कटिंग करून घ्यायचं आहे आणि सिंपल या कपड्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, बाही ठेवून अर्धा इंचाचं खालच्या बाजूकडे मार्जिन घेऊन शिलाई करायची। फक्त सेंटरला सेंटर मॅच करून ठेवा, म्हणजे डिझाईनचा सेंटर आणि आपल्या बाहीचा सेंटर हे दोन्ही एकत्र येणं खूप गरजेचं आहे, म्हणजे डिझाईन व्यवस्थित दिसेल। तर खालून अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी शिलाई केली। आता अस्तरच्या बाजूकडे एक दाब शिलाई पण देते। आता ह्याला वरून मी टॉप शिलाई देणार नाही आहे, याला मी इस्त्री करून घेते असं व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करून। तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही शिलाई पण देऊ शकता। आता पूर्ण कपड्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि साईडने जो काही एक्स्ट्रा कपडा राहतो तो कट करायचा आहे। तर या प्रकारे आपली बाहीची डिझाईन कंप्लीट झालेली आहे। मधल्या लाईनला म्हणजे सेंटर लाईनला तुम्ही याला छान असे मणी लावू शकता, गोल्डन व्हाईट जे तुम्हाला पाहिजेत ते, आणि तुम्ही ही डिझाईन जी आहे ते कंप्लीट करू शकता। खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला डिझाईन दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला डिझाईन समजली असेल, आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, त्यामुळे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल। आणि क्लास जॉईन करण्यासाठी किंवा पेपर पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी जर तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे, या नंबरला मला व्हॉट्सअपला मेसेज करा, थोड्या वेळाने तुम्हाला रिप्लाय मिळून जाईल। ठीक आहे, आणि चॅनलवरती आणखी भरपूर व्हिडिओ आहेत ड्रेसचे, ब्लाऊजचे, तर ते सुद्धा जाऊन तुम्ही चेक करू शकता। सगळ्या प्रकारचे ब्लाऊज मी शिकवलेले आहेत, त्याचं फिनिशिंग कसं आहे बघा। आणि तुम्हाला पण परफेक्ट फिनिशिंगमध्ये शिकायचे असतील तर मला कॉन्टॅक्ट करा। धन्यवाद।